नमस्कार मंडळी, मी गायत्री स्वामी आणि बातमी मागची बातमी या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, जिथे आजच्या 3 महत्वाच्या बातम्या. यात तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज लॉबी सक्रिय, 250 कोटींची सुपारी, जितेंद्र आव्हाडांच्या दाव्याने विधानसभा हादरली, महाराष्ट्रात वीज दर 13 रुपये 87 पैसे, सोलर उद्योगांचे कंबरडे मोडू नका, आमदार सतेज पाटलांची विधानसभेत मागणी, मेस्सीचा नवा रेकॉर्ड, मेस्सीचा रेकॉर्ड मोडीत काढत ख्रिस्टियानो रोनाल्डोचा नवा जागतिक विक्रम. या बातम्यांच्या मागचं राजकारण, समाजकारण आणि अर्थकारणाचा लेखाजोगा यात मांडलाय. त्यामुळे आता वरवरची बातमी नाही, तर बातमी मागची बातमी जाणून घ्या. बाबा, खूप बोर होतंय. काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना. माझ्याकडे एक सरप्राईज आहे. गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम. बातमी आहे तुकाराम मुंढेंच्या बदलीसाठी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज लॉबी सक्रिय, 250 कोटींची सुपारी, जितेंद्र आव्हाडांच्या दाव्याने विधानसभा हादरली. अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीसाठी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज लॉबी आणि बड्या मेडिकल कंपन्यांनी एकत्र येत तब्बल 250 कोटी रुपये गोळा केल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज विधानसभेत केला. मुंढे आल्यापासून बाजारातील भेसळ आणि काळा बाजार गायब झाला आहे, त्यामुळे त्यांची विकेट काढण्यासाठी मोठी सुपारी घेण्यात आली आहे, असा दावा आव्हाड यांनी केला. FDA मंत्री नरहरी झिरवाळ हे साधे गृहस्थ असून त्यांच्यावर प्रचंड दबाव आहे, असा आरोप करत आव्हाड यांनी लॅबमधील सेटलमेंट आणि गुटखा तस्करीवर देखील बोट ठेवले. आमदार अर्जुन खोतकर यांनी मुंढेंना जीवे मारण्याच्या धमक्या येत असल्याने त्यांना तातडीने संरक्षण देण्याची मागणी केली. तर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मुंढेंचे कौतुक करताना तुकाराम मुंढेंमधील टी हा टायगरचा आहे, त्यांना 3 वर्ष पदावर ठेवले पाहिजे असे म्हटले. या गदारोळावर उत्तर देताना FDA मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट केले की आयुक्त तुकाराम मुंढे सध्या उत्कृष्ट काम करत असून त्यांच्या बदलीचा कोणताच प्रश्न येत नाही. तसेच विभागातील पायाभूत सुविधा आणि अधिकाऱ्यांच्या गाड्यांची कमतरता लवकरच दूर केली जाईल, असे त्यांनी सभागृहात सांगितले. बातमी आहे महाराष्ट्रात वीज दर 13 रुपये 87 पैसे, सोलर उद्योगांचे कंबरडे मोडू नका, आमदार सतेज पाटलांची विधानसभेत मागणी. राज्याच्या पावसाळी अधिवेशनात आज वाढीव वीज दर आणि सोलर एनर्जीवरील ग्रीड चार्जेसच्या मुद्द्यावरून सभागृहात जोरदार चर्चा झाली. इतर राज्यांपेक्षा आपले वीज दर कमी असल्याचा सरकारचा दावा आणि वस्तुस्थितीमध्ये तफावत आहे. इतर सर्व चार्जेस मिळून महाराष्ट्रात विजेचा दर तब्बल 13 रुपये 87 पैसे प्रति युनिटवर गेला आहे. कर्नाटक, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्ये आपल्यापेक्षा कमी दर आहेत. तसेच मागणी आणि बिलिंग चार्जेस सारखे अतिरिक्त कर इतर कोणत्याही राज्यात नाहीत, याकडे आमदार सतेज पाटील यांनी लक्ष वेधले. केंद्र व राज्य सरकारने प्रोत्साहन दिल्याने हजारो कोटींची गुंतवणूक करणाऱ्या सोलर प्रकल्पांवर रेट्रोस्पेक्टिव्हली म्हणजे मागील तारखेपासून ग्रीड चार्जेस लावून त्यांचे कंबरडे मोडू नका, अशी मागणी करत यावर मुख्यमंत्र्यांनी तात्काळ बैठक घेण्याची विनंतीही आमदार सतेज पाटील यांनी केली. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार सतेज पाटील यांचे दावे फेटाळले. ते म्हणाले, राज्यात 100% फीडरवर मीटर बसवण्यात आले असून ग्रीड सपोर्ट चार्ज हा 1 फेब्रुवारी 2026 पासून लागू करण्यात आला आहे, त्यामुळे तो रेट्रोस्पेक्टिव्ह नाही. वीज दरात केवळ गुजरात आपल्यापेक्षा कमी आहे, पण उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि मध्य प्रदेशपेक्षा आपले दर कमीच आहेत. मुख्यमंत्र्यांनी पुढे मोठी घोषणा करताना सांगितले की 2029 मध्ये महाराष्ट्राचा वीज दर 7 रुपये 43 पैसे असेल आणि आपण देशात सर्वात स्वस्त वीज देणारे राज्य असू. गेल्या 2 वर्षात राज्याची विजेची मागणी 20% वाढली आहे. याचाच अर्थ राज्यात नवे उद्योग येत आहेत आणि ज्या सोलर ग्राहकांना अन्याय वाटतोय त्यांनी बॅटरी स्टोरेज प्रणालीचा वापर करावा. तसेच या विषयावर सर्व घटकांना एकत्र घेऊन लवकरच बैठक बोलावली जाईल, असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. बातमी आहे मेस्सीचा रेकॉर्ड मोडीत काढत ख्रिस्टियानो रोनाल्डोचा नवा जागतिक विक्रम. फिफा विश्वचषक 2026 मध्ये काल रात्री फुटबॉल इतिहासातील एक महाविक्रमाची नोंद झाली. दिग्गज स्टार ख्रिस्टियानो रोनाल्डोने 2006 ते 2026 मधल्या 6 वेगवेगळ्या विश्वचषकांमध्ये गोल करणारा जगातील पहिला खेळाडू बनण्याचा बहुमान मिळवला. पोर्तुगालने उझबेकिस्तानचा 5-0 असा धुव्वा उडवला, ज्यामध्ये 41 वर्षे 138 दिवस वयाच्या रोनाल्डोने 2 गोल डागले. यासह त्याने 2 दिवसांपूर्वीच लिओनेल मेस्सीने केलेल्या विश्वचषकातील सर्वात वयस्कर मल्टिपल गोल स्कोररचा विक्रम देखील मोडीत काढला. दुसऱ्या सामन्यात क्रोएशियाने पनामाचा 1-0 असा पराभव केला.
क्रोएशियाचा कर्णधार लुका मॅड्रिचने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 200वा सामना खेळून इतिहास रचला. रोनाल्डो आणि मेस्सी नंतर हा टप्पा गाठणारा तो जगातील चौथा खेळाडू ठरला आहे. तसेच कोलंबियाने कांगोचा 1-0 ने पराभव करत थेट राऊंड ऑफ 32 मध्ये धडक मारली. तर दुसऱ्या बाजूला घानाने बलाढ्य इंग्लंडला 0-0 अशा बरोबरीत रोखत त्यांचा लगातार 12 विजयांची मालिका खंडित केली. कोल्हापुरातील रोनाल्डोच्या चाहत्यांमध्ये आज या ऐतिहासिक विक्रमाचा मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. धन्यवाद आणि पाहत राहा सकलम.